ओके. तर काल आपण मार्क शुभवर्तमान आपण पाहिलं. त्याचा शेवटचा भाग पाहिला जिथं ख्रिस्ताचं जे परिपूर्ण कार्य आहे, कशा प्रकारे मार्क प्रगट करतो आणि विशेष करून कोणत्या प्रकारच्या गटासाठी, कुणासाठी ते लिहिण्यात आलेलं होतं. मार्क शुभवर्तमान अ, अ, त्याचे श्रोतेगण कोण कोण होते किंवा ते वाचक कोण होते खरे? तर आपण पाहिलं होतं, की ती जी रोममधील मंडळी होती, जी छळातून चालली होती, त्रासातून चालली होती. त्यांच्यासाठी मार्क पुन्हा एक वार ख्रिस्ताबद्दल तो लिहितो आणि मग अद्भुत रीतीने त्या त्या त्रासातून जात असतानाही कशाप्रकारे आपण आपल्या गौरवी ख्रिस्ताकडे पाहून जीवन जगू शकतो, त्या प्रकारे तो त्यांना धीर देतो. आता ज्यावेळेस आपण लूक शुभवर्तमानाबद्दल विचार करतो, तर लूक शुभवर्तमान जे आहे, ते सुद्धा आपल्याला अनेक गोष्टी ज्या आहेत ते शिकवेल आणि विशेष करून त्याबद्दल शिकत असताना सगळ्यात अगोदर आपण या पुस्तकाचा परिचय पाहणार आहोत आणि त्यानंतर अ, पहिले काही अध्याय आपण जितके शक्य होईल ते आपण आज पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. सगळ्यात अगोदर या पुस्तकाचा लेखक कोण आहे? आणि आपल्याला माहीत आहे, की जरी स्पष्टपणे इथं लोक स्वतःच्या नावाचा उल्लेख करत नाही, तरी आपण पाहतो, की अ, अनेक जे लोकं आहेत, अनेक ज्या परंपरा आहेत किंवा संप्रदाय आहेत, त्यांचा असा विश्वास आहे, की याचा लेखक जो आहे तो लूक असावा. आणि विशेष करून फक्त याचाच नाही, तर लूक वर्तमान आणि प्रेषितांची कृत्य ह्या दोन्ही पुस्तकांचा लेखक एकच असावा. हे प्रत्येकाचं मत आहे आणि ते खरं आहे. ते कशावरून मांडतात बरं ते? तर मग लूक शुभवर्तमान जर तुम्ही पहिला अध्याय आणि वचन 3 वाचलं आणि प्रेषितांची कृत्य पहिला अध्याय वचन 1 जर वाचलं, तर तुम्हाला साम्य दिसेल नाही का? इथं वचन अध्याय 1 वचन 3 मध्ये काय सांगितलं? ह्यास्तव थियफिल महाराज, मलाही वाटलं, की सर्व गोष्टींचा मुळापासून नीट शोध केल्यामुळे मी त्या आपल्याला अनुक्रमाने लिहाव्यात. आणि प्रेषितांची कृत्य पहिला अध्याय वचन 1 मध्ये आपण पाहतो, तिथं पुन्हा आपल्याला तेच पाहायला भेटतं. थेफील महाराज, येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला. तर आपल्याला या लिखाणामध्ये साम्य पाहायला भेटतं. तर यावरून आपल्याला पाहायला भेटतं, की या दोन्ही पुस्तकांचा लेखक जो आहे तो एकच आहे. आंतरिक प्रमाण आणि मंडळीचा जो संप्रदाय आहे, विशेष करून त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे, की डॉक्टर लूक या पुस्तकाचा लेखक असावा. आता आपल्याला पाहायला भेटतं सगळ्यात अगोदर लूक जो आहे, तो त्याने त्याने खऱ्या रीतीने आपल्या डोळ्यांनी ख्रिस्ताला किंवा त्याच्या त्याच्या जीवनातील त्या सर्व घटनांना त्याने पाहिलेलं नव्हतं. आणि त्याचं एक उत्तर आपल्याला वचन 2 मध्ये पाहायला भेटतं. जर तुम्ही लूक अध्याय 1 आणि वचन 2 वाचलं, तर तिथं पहा काय सांगितलंय. यांनी आम्हाला सांगून ठेवलेला वृत्तांत लिहून काढण्याचे काम पुष्कळांनी हाती घेतले. कोणी मग वचन एक आपल्याला सांगतं, ज्या गोष्टींसंबंधाने आपल्यामध्ये पूर्ण खात्री झाली आहे, त्या गोष्टी प्रारंभापासून प्रत्यक्ष पाहणारे लोक कोण आहेत बरं ते? ज्यांनी समक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिलं, जे आखो देखे साक्षी, ते लोक व वचनाचे सेवक, त्या लोकांनी आम्हाला ह्या गोष्टी सांगून ठेवल्या म्हणे. आणि त्यामुळं पुष्कळांनी हे काम हाती घेतलेलं आहे लिहिण्याचं. तर त्यामधील एक म्हणजे लूक होता. आणि आपल्याला पाहायला भेटतं, की लूक बद्दल आपण विचार करत असताना त्याने जरी आपल्या डोळ्यांनी पाहिलं नाही, परंतु ज्यांनी आपल्या डोळ्यांनी ते पाहिलं, त्यांच्या सोबत तो होता. त्यांच्या सोबत त्याने आपलं जीवन घालवलेलं आहे आणि त्यांच्या सोबत राहून आपल्याला पाहायला भेटतं, की त्याने हे लिहिलेलं आहे. लूक जो आहे, तो सत्यशोधक होता. तो नक्कीच आखो देखा साक्षी नव्हता स्वतः, परंतु त्याने काय केलं, सर्व सत्यांचा मुळापासून शोध घेतला आणि सुव्यवस्थित त्याने ती सत्य जे आहे, ती मांडली देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने. नक्कीच आपण पाहतो, की लूक हे पुस्तक लिहित असताना थेफिल राजाबद्दल तो बोलतो, महाराजाबद्दल बोलतो आणि या गोष्टी आपण पुढे शिकणार आहोत. तो कोण आहे नेमकं, नाही का? परंतु आपल्याला पाहायला भेटतं, की लूक जो आहे, तो ख्रिस्ताबद्दल
तो इतका मुळापासून शोध कसा करू शकला? त्याच्यासाठी तो कुणासोबत होता हे सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला पाहायला भेटतं, की लूक जो आहे, प्रेषितांची कृत्य आपल्याला सांगतं, की पौलाची जी सुवार्ता फेऱ्या होत्या 3, त्या सुवार्ता फेऱ्या दरम्यान पुष्कळ काळ लूकने पौलासोबत घालवलेला आहे. म्हणूनच प्रेषितांची कृत्यमध्ये आपल्याला पुष्कळ ठिकाणी आम्ही हा शब्द पाहायला भेटतो. आम्ही म्हणजे त्यामध्ये स्वतः लेखक आणि इतर लोक, आणि ते आपल्याला 16व्या अध्यायात, 20व्या अध्यायात, 21व्या अध्यायात, 27व्या अध्यायात पाहायला भेटेल. अनेक लोक पौलाचे सहकारी होते, ज्यामध्ये मार्क होता, देमास होता, युस्त होता, एप्रदीप होता, एफ्रास होता, आणि त्यांच्यामध्ये लूक सुद्धा होता. आता लूक बद्दल आपल्याला पाहायला भेटतं, की नवीन करारामध्ये फक्त 3 ठिकाणी त्याच्या नावानिशी त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. कलसे 4था अध्याय वचन 14 मध्ये, दुसरे तिमोथी 4था अध्याय वचन 11 मध्ये, आणि फिलेमोन 24 मध्ये. मग आपल्याला पाहायला भेटतं, की ज्यावेळेस ती जी लिखाणाची पद्धत आपण पाहतो, त्या लिखाणाची पद्धत आणि त्याची ओळख विशेष करून ही स्पष्ट करतं, की हा जो लूक होता तो तो सुशिक्षित होता. आणि एवढंच नाही, तर विशेष करून त्याची जी पोहोच आहे, ज्यावेळेस तो इथं थिओफिल महाराजाबद्दल बोलतो, तर नक्कीच एका 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 जो प्रतिष्ठित व्यक्तीच्या संपर्कात असणारा तो होता. याहून आपण पाहतो, की कदाचित तो चांगला धनवान आणि चांगला तो सुद्धा लूक सुद्धा प्रतिष्ठित तो व्यक्ती असावा. आता हे कधी लिहिण्यात आलं पुस्तक लूक शुभवर्तमान? तर विशेष करून जे आपल्याला पाहायला भेटतं, की या पुस्तकाचं जे लिखाण आहे, ते प्रेषितांची कृती या या पुस्तकाच्या काळावर निर्भर आहे. आणि सार्वत्रिक म्हणजे जवळ-जवळ पुष्कळ जे अभ्यासक आहेत, त्यांचं असं मत आहे, की प्रेषितांचे कृत्यांचं लेखन जे आहे ते लूक कृषी वर्तमानानंतर झालेलं आहे. आणि मग अ, अनेक लोक मग असा विचार करतात, अभ्यासक म्हणतात, की प्रेषितांची कृत्याचं लेखन जर इसवी सन 60च्या सुमारीस किंवा त्याच्या सुरुवातीस किंवा त्याच्या मध्यात कुठेतरी ते झालं असावं, अशा प्रकारे ते म्हणतात. आणि ते हा तर्क कशावरून काढतात बरं? एक तर ते म्हणतात, की जर प्रेषितांची कृत्य आपण पाहिलं त्याचा शेवटचा अध्याय, तर तिथे आपल्याला पौल जो आहे रोममध्ये अटक त्याला झालेला आपल्याला दिसतं, आणि तो पुन्हा सुटला याच्याबद्दलचा कोणता वृत्तांत तिथं पाहायला भेटत नाही. तर त्यावरून ते म्हणतात, की जर होत नाही, तर याचा अर्थ पौल ज्यावेळेस त्याला अटक करण्यात आलं, कदाचित मग 60 ते 62 तो काळ असावा. आणि मग त्या काळामध्येच जर त्याला सुटल्याचा कोणताही वृत्तांत तिथं दिला जात नाही, तर मग त्याच काळामध्ये कुठंतरी हे बसतं सुरुवातीच्या काळामध्ये. आणि आणखी एक जे मत आहे, ते म्हणतात, की हे जास्त काळ म्हणजे 70च्या सुमारास पण लिहिलेलं नसावं. कारण प्रेषितांची कृत्येमध्ये आपल्याला पाहायला भेटतं, येरुशलेमेच्या पतनाबद्दल किंवा येरुशलेमेच्या पाडावाबद्दल सुद्धा कोणत्याही प्रकारचा उल्लेख केलेला नाही. म्हणजे तोपर्यंत येरुशलेम जसंच्या तसं आपल्याला तिथं पाहायला भेटतं. त्याचं मंदिर तिथं पाहायला भेटतं. जे आपल्याला इसवी सन 70 मध्ये जी घडलेली घटना आहे. मग त्याच्या अगोदर कुठंतरी प्रेषितांची कृत्य हे लिहिण्यात आलं, आणि प्रेषितांची कृत्य त्याच्या अगोदर लुकृष्य वर्तमान लिहिलं असावं. तर अनेक लोक काय म्हणतात, की एकतर 62 ते 65 या काळामध्ये कदाचित मग लुकृष्य वर्तमान लिहिलं असावं, असं अनेक मतं आहेत. आता ज्यावेळेस आपण लूक बद्दल विचार करतो, तर लूक कोण होता? सगळ्यात अगोदर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे, की लूक जो आहे तो प्रेषित नव्हता. प्रेषित ज्यावेळेस आपण विचार करतो, तर त्यांची जी पात्रता आहे, ते आपल्याला प्रेषितांची कृत्य पहिल्या अध्यायामध्ये अगदी स्पष्ट रीतीने दिलेली आहे. जर तुम्ही प्रेषितांची कृत्य काढली पहिला अध्याय आणि वचन जर तुम्ही 21-22 पाहिलं, जिथं नवीन प्रेषिताची नेमणूक ते करत होते, आणि इतर जे प्रेषित आहे यहूदाच्या जागेवर त्याची नेमणूक करायची होती. आणि मग ती करायची आहे, तर त्यांनी काय केलं, एक क्रायटेरिया दिलेला आहे. एक नियमावली दिलेली आहे. एक पात्रता दिलेली आहे, की जर तो ह्या पात्रतेत बसला तरच तो प्रेषित आहे. आणि ती पात्रता काय होती बरं? वचन तुम्ही काढू शकता, प्रेषितांची कृत्य अध्याय 1 वचन
21 आणि 22 तिथं सांगितलंय, योहानाच्या बाप्तिस्म्यापासून, योहानाच्या बाप्तिस्म्यापासून म्हणजे ख्रिस्ताने ज्या दिवशी योहानाकडून बाप्तिस्मा घेतला त्या दिवसापासून ते ख्रिस्ताला स्वर्गात वर घेण्यात आलं तिथपर्यंत काय सांगितलंय, येशूला आपल्यापासून वर घेण्यात आले तोपर्यंत जो आपल्यामध्ये येत जात असे त्या सगळ्या काळात ही जी माणसे आपल्या संगती सोबतीत होती त्यांच्यातून एकाने आपल्या बरोबर त्याच्या पुनरुत्थानाचा साक्षी झाले पाहिजे. कुठून? प्रत्यक्षदर्शी साक्षी तो पाहिजे नव्हता. कुठपासून? ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्यापासून तर ख्रिस्ताच्या स्वर्गरोहणापर्यंत. मग आज जगामध्ये जे कोणी अशा प्रकारे दावा करतात की आम्ही प्रेषित आहोत, काय त्यांनी ख्रिस्ताला आपल्या डोळ्यांनी त्याचा बाप्तिस्मा पाहिलेला आहे का? ते ख्रिस्ताच्या सेवा कार्यात तिथं होते का? काय त्यांनी आपल्या डोळ्यांनी ख्रिस्ताला स्वर्गात जाताना पाहिलेला आहे का? जर नाही तर ते खोटे आहे. वचन अगदी स्पष्ट सांगत आहे. आणि म्हणून लूक जो होता तो आखो देखा साक्षी नव्हता आणि तो प्रेषित नव्हता. आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. परंतु ज्यावेळेस आपण आणखी वचन पाहतो पुढे, तर शुभवर्तमानामध्ये ज्या गोष्टी त्याने नोंदवलेल्या आहेत त्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतं. त्याने आपल्या डोळ्यांनी पाहिलं नाही, परंतु ज्यांनी ते डोळ्यांनी पाहिलं होतं त्यांच्याकडून ऐकून त्याने तो शोध घेतला आणि त्याने लिहिलेला आहे. आपल्याला पाहायला भेटतं की लूक जो आहे, त्यानंतर दुसरी गोष्ट काय बरं, लूक जो आहे तो यहुदी पण नव्हता, तो परराष्ट्रीय ख्रिस्ती होता. ज्याच्याबद्दल आपल्याला कलसे जर तुम्ही 4था अध्याय आणि वचन 14 जर पाहिलं तर तिथं लूक बद्दल बोलत असताना पाऊल म्हणतो की प्रिय वैद्य लूक नाही का व देमास हे तुम्हाला सलाम सांगतात. आणि कशाहून हे सिद्ध होतं बरं की तो यहुदी नव्हता? कारण तुम्ही अध्याय 14 अध्याय 4 कलसीकरास पत्र अध्याय 4 आणि वचन 10 आणि 11 जर तुम्ही वाचलं तर तुम्हाला त्याची लिंक वाटेल, त्याची लिंक लागेल की लूक हा जो आहे तो तो परराष्ट्रीय होता. तो यहुदी नव्हता, तो हेलेनी होता. ते कुठून आपल्याला समजतं? वचन 10 आणि 11 पहा. कलसीकरास पत्र अध्याय 4 वचन 10-11 मध्ये पौल काही नावं घेतो. त्याच्यामध्ये आरिस्तार्ख, मार्क आणि येशू म्हटलेला युस्त म्हटलेला आहे. तो ह्या तिघांबद्दल बोलत असताना तो काय म्हणत आहे तिथं? सुनता झालेल्यांपैकी हेच माझे सहकारी होते. काय म्हणत आहे तो? सुनता झालेल्यांपैकी म्हणजे यहुदी, ती खून यहुदी म्हणून नाही का, अगदी रक्तामांसाचे यहुदी जणू काय त्याच्या बोलण्यातून तिथं आपल्याला दिसतं. तो म्हणतो फक्त एवढेच यहुदी होते माझ्यासोबत. मग त्याच्यात सोडून आणखी कोण? मग वचन 14 मध्ये तो लूकचं नाव घेतो. आणि यातून आपल्याला समजतं की लूक जो होता तो यहुदी नव्हता. लूक जो आहे आपल्याला पुढे पाहायला भेटतं हा परराष्ट्रीय होता. याचा आणखी एक पुरावा म्हणजे प्रेषितांची कृत्य पहिला अध्याय वचन 19 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. प्रेषितांची कृत्य अध्याय 1 आणि वचन 19 पहा, जिथं यहुदाबद्दल बोलत असताना आपल्याला पाहायला भेटतं लोक तिथं आठवण करून येतो. तो म्हणत आहे की हे यरुशलेमेत राहणाऱ्या सर्वांना कळलं. काय? वचन अगोदर पहा 18 मध्ये, त्याने आपल्या दुष्टाईच्या मजुरीने शेत विकत घेतले, तो पालथा पडला यहूदा इस्करियोत. त्याचे पोट मध्येच फुटले व त्याची सर्व आतडी बाहेर पडली. हे यरुशलेमेत राहणाऱ्या सर्वांना कळले, म्हणून त्यांच्या भाषेत त्या शेताला हकलदमा म्हणजे रक्ताचे शेत असे नाव पडले. आता इथं त्यांच्या भाषेत हकलदमा, हकलदमा हा जो शब्द आहे तो आरामी शब्द आहे. आरामी भाषेमध्ये वापरण्यात आलेला हा शब्द आहे. आणि त्या काळी आपल्याला पाहायला भेटतं की आरामी जी भाषा आहे, लूक म्हणत आहे त्यांची भाषा आहे. लूक काय म्हणत आहे? त्यांची भाषा आहे. यहुद्यांची ती बोली भाषा जणू काय तिथं होती.
आणि यहुदी लोकांची ती भाषा होती, परंतु तो काय म्हणता इथं त्यांची ती भाषा आहे, त्यांची भाषा. आणि अ, अ, हा जो त्याचा शब्द आहे तो एक पुरावा देतो की अ, तो परराष्ट्रीय होता. तो परराष्ट्रीय होता. तिसरी गोष्ट, लूक जो आहे तो चांगला सुशिक्षित देखील होता. आता नवीन करारातील बरेच पुस्तकं जे आहेत, पूर्ण नवीन कराराच आपण पाहतो की ग्रीक भाषेत, भाषेच्या सामान्य शैलीत ते लिहिले गेलेले आहेत. पण लूकचं शुभवर्तमान ज्यावेळेस आपण पाहतो, तर त्यामध्ये ज्या प्रकारे त्याने भाषेचा उपयोग केलेला आहे, अगदी सुसंस्कृतपणे त्याने तिथं योग्य रीतीने, सुव्यवस्थितपणे अ, लुकृ शुभवर्तमान जे आहे ते त्याने लिहिलेलं आहे. आणि यातून आपल्याला समजण्यास मदत होते की लूक जो आहे तो सुशिक्षित होता आणि त्याला डॉक्टर म्हटलेलं आहे. कलसीकरास पत्र 4 अध्याय वचन 14 मध्ये पौल त्याला डॉक्टर म्हणत आहे. वैद्य लूक आपण म्हणतो त्याला. आणि वैद्य म्हणजे आपण पाहतो की एकतर तो चांगला सुशिक्षित होता, अ, तो चांगला अभ्यासू होता, तो अनेक लोक अशा प्रकारे म्हणतात की तो एक इतिहासकार तो होता, सत्यशोधक तो होता. आणि एवढंच नाही, तर पौलाचा सहकारी म्हणून तो पुष्कळ काळ प्रेषितांची कृत्येमध्ये आपल्याला पाहायला भेटतो, तो दिसतो. त्रोवसापासून तो पौलासोबत तो सामील होतो आणि पुढे आपल्याला तो जाताना दिसतो. तो फक्त चांगल्या प्रसंगीच पौलासोबत नव्हता, तर वाईट प्रसंगी सुद्धा तो पौलासोबत होता, ज्याच्याबद्दल आपल्याला लूक 27 आणि वचन 1 मध्ये आपल्याला शिकायला भेटतं. आता लूक जो आहे तो हे शुभवर्तमान कुणासाठी लिहित आहे? याचे मूळ वाचक कोण होते? जसं आपण मार्क बद्दल पाहिलं की रोम मधील जी मंडळी होती, त्यांच्यासाठी लिहिण्यात आलं. तर लूक इथं स्पष्ट करतो बघा, तुम्ही जर प्रेषितांची कृत्य पण पाहिलं आणि लूक शुभवर्तमान जरी पाहिलं, दोन्हीकडे तुम्हाला पाहायला भेटतं जिथं थिएपिल जो महाराज आहे त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. लूक अध्याय 1 वचन 3 मध्ये. आता लूकने दिलेल्या प्रस्तावनेतून आपल्याला अगदी स्पष्ट होतं की थिएपिल जो आहे तो त्याचा संरक्षक होता, ज्याने त्याच्या लिखाणाची जबाबदारी आणि विशेष करून त्याला आर्थिक मदतही केली होती. आणि आपल्याला पाहायला भेटतं लूक अध्याय 1 आणि वचन 3 मध्ये लूक त्याला थिएपिल महाराज म्हणतो, नाही का? इंग्लिशमध्ये मोस्ट एक्सलंट असा शब्द वापरलेला आहे. इथं महाराज हा शब्द वापरलेला आहे. आणि हा जो शब्द आहे मोस्ट एक्सलंट किंवा मराठीत महाराज हा शब्द वापरलेला आहे. जर तुम्ही मूळ भाषेत त्याचा तुम्ही तो शब्द पाहिला, तर तो शब्द जो होता तो एकतर रोमन राज्यपालासाठी, एका मोठ्या अधिकाऱ्यासाठी तो त्या शब्दाचा वापर केला जायचा. आणि विशेष करून नवीन करारामध्ये दोनच ठिकाणी आपल्याला त्या शब्दाचा वापर पाहायला भेटतो. एकतर जो रोमन राज्यपाल होता फेलिक्स, आणि फेस्टस नावाचे हे 2 जण, या दोघांसाठी हा शब्द वापरला गेलेला आहे. आणि यातून आपण समजू शकतो की थिओफिल जो होता तो एकतर तो कुणीतरी उच्च पदावर असला पाहिजे, आणि जर तो उच्च पदावर नसला तर कुणीतरी निश्चितच तो प्रतिष्ठित व्यक्ती असला पाहिजे, नाही का? ज्याच्याबद्दल लूक ह्या गोष्टी बोलत आहे. लूक अध्याय 1 वचन 3 आणि 4 मध्ये पहा, जिथं आपल्याला शिकायला भेटते, ह्यास्तव थिएफिल महाराज, मलाही वाटले की सर्व गोष्टींचा मुळापासून नीट शोध केल्यामुळे मी त्या आपल्याला अनुक्रमाने लिहाव्यात. काय कराव्यात? मुळापासून शोध केल्यामुळे त्या अनुक्रमाने लिहाव्यात, यासाठी की ज्या वचनांचे शिक्षण आपल्याला देण्यात आले आहे त्यांचा निश्चितपणा. का बरं तो लिहित आहे? कारण अगोदरच थिएपिल त्या महाराजाला माहित होतं ख्रिस्त कोण आहे, त्याने ऐकलेलं होतं. परंतु म्हणतो की त्यातील निश्चितपणा, त्यातील खात्री आपल्या लक्षात यावी. यातून आपल्याला शिकायला भेटतं की थिएपिल जो होता तो लूकचा विद्यार्थी होता जणू काय. लूक त्याचा शिक्षक म्हणून इथं आपल्याला दिसतो. कारण इथं काय सांगितलं की अ, जे शिक्षण आपल्याला देण्यात आलं म्हणे, आणि त्याचा शोध मी अगोदर केलाय म्हणे, आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्या अनुक्रमाने मी त्या लिहिलेल्या आहे. तुम्हाला शिकवलेल्या गोष्टींची खात्री पटावी म्हणून, नाही का? ते पिल्ला आपल्याला पाहायला भेटतं की प्रभू येशूबद्दल अगोदरच माहित होतं.
पण लूक जो आहे प्रभू येशूच्या जीवनाचा हा अधिक पूर्ण वृत्तांत सुव्यवस्थित लिहितो आणि तिथं तो सादर करतो. बरं, तो फक्त त्या एका व्यक्तीपुरताच मर्यादित होता का? तर नाही. तर मग व्यापक वाचकगण आपण किंवा श्रोतेगण आपण पाहतो, ज्यांच्यासाठी जे लक्षात ठेवून लूक जो आहे तो हे शुभवर्तमान लिहित आहे. लूकने हे शुभवर्तमान केवळ थियोफिल महाराजासाठीच लिहिलं नाही, तर व्यापक श्रोत्यांना त्याने समोर ठेवून हे लिहिलेलं आहे. जसं कलसेकरास पत्र आपण पाहतो, की जिथं ते फक्त एकाच मंडळीसाठी मर्यादित ठेवलं नाही पौलाने, तर पौल काय म्हटला, हे पत्र तुमच्यात वाचून झाल्यावर लाउदिकियातील मंडळी ते वाचायला मिळावं, लाउदिकियाकडील पत्र तुम्ही वाचावं म्हणे. मग आपल्याला पाहायला भेटतं की थियोफिल जो आहे, नक्कीच त्याने लूक शुभवर्तमान इतरांमध्ये सुद्धा त्याने वाचून दाखवला असेल, इतरांसाठी सुद्धा अ, ते पोहोचवण्यासाठी तो उत्सुक असावा. आणि मग या शुभवर्तमानाचं आपण पाहतो की जे 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 उच्च साहित्यिक जे पात्र आहे ते सुद्धा आपल्याला अगदी हे निश्चित करतं की लूकच्या मनामध्ये फक्त एकाच व्यक्तीबद्दल नाही, तर तो व्यापक दृष्टिकोन होता. तो व्यापक ते श्रोतेगण त्याच्या समोर होते, ज्यांच्याकडे पाहून, ज्यांना समोर ठेवून तो हे पुस्तक लिहित आहे. लूक अध्याय 1 आणि वचन 3 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, की त्याने मुळापासून शोध घेतलाय. मुळापासून त्याने शोध घेतलेला आहे. विशेष करून जे परराष्ट्रीय विश्वासणारे होते, त्यांच्यासाठी त्याने हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचं आणखी एक उदाहरण आपण पाहू. कशावरून आपल्याला ते स्पष्ट होतं बरं? कारण ह्या पुस्तकाची जी ग्रीक शैली आहे, ही विदेशी लोकांसारखी आहे. आणि त्याने देवाच्या राज्याच्या सुवार्तेचं विश्वव्यापी जे आमंत्रण आहे, त्यावर त्याने भर दिलेला आहे. तारण हे सर्व राष्ट्रांसाठी आहे. अशा प्रकारे लूक जो आहे, तो इथं प्रगट करत आहे. आता ज्यावेळेस आपण लूक शुभवर्तमानाला सुरुवात करतो, तर पहिला अध्याय वचन वचन 5 ते अध्याय 4 वचन 13 हा पहिला भाग आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला ख्रिस्ताची ओळख, त्याची सुरुवात आपल्याला पाहायला भेटते. आणि लूक फार अद्भुत रीतीने इथं वचन 5 पासून पुढे त्या सर्वांची सुरुवात तो करत आहे. आता लूक जो आहे ख्रिस्ताच्या सुरुवातीचा अहवाल देत असताना तो ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदरच्या ज्या घटना आहेत, त्याचा सुद्धा अहवाल देतो. त्याचा सुद्धा वृत्तांत तो देतो, की त्याच्या अगोदर नेमकं काय घडलेलं आहे. जे सहसा आपल्याला अ, जे इतर शुभवर्तमान आहे त्याच्यामध्ये पूर्ण मुळापासून ऐकायला किंवा आपण ते जास्त पाहायला भेटत नाही. परंतु लूक जो आहे, तो काय घडलं अगदी अगदी स्पष्ट ते करतो, नाही का? ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदरपासून तो आपल्याला त्याची आठवण करून देतो. विशेष करून ज्यावेळेस आपण या अध्यायांबद्दल विचार करतो, तर लूक जो आहे त्याची एक मुख्य जी चिंता आहे किंवा त्याचा जो विचार आहे, तो हाच आहे, की सगळ्यात अगोदर त्याच्या लेखकांनी हे समजून घ्यावं, की ज्या ख्रिस्ताबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, ज्याचा जन्म, ज्याचं जगणं मी तुमच्यासमोर मांडणार आहे, तो कुणी सर्वसाधारण माणूस नाही. साधारण तो मनुष्य नव्हता, तर तो खुद्द देवाचा पुत्र, तो दाविदाचा पुत्र होता. आणि यातून लूक जो आहे, तो स्पष्ट करत होता, की तो पूर्णपणे दैवी आणि पूर्णपणे मनुष्य तो होता. देव आणि मानव तो होता. आणि हेच लूकची इच्छा आहे. ज्यावेळेस तो दाविदाचा पुत्र अशा प्रकारे म्हणतो, तर येशू हा मसीहा किंवा ख्रिस्त आहे. आणि त्यातून तो विशेष करून देवाचं राज्य या जगात आणून या जगाला तारण घडून आणणारा तो होता. त्याची आठवण तो करून देत आहे. आणि या संपूर्ण कथानकामध्ये किंवा या घटनेमध्ये आपल्याला पाहायला भेटतं, लूकने जुन्या करारातील देवाच्या अभिवचनाचा संदर्भ दिलेला आहे. यासाठी की देव त्याची सर्व अभिवचनं त्या ख्रिस्तामध्ये पूर्ण करत आहे, ही खात्री आपल्याला पटावी. आणि विशेष करून थियोफिल महाराज त्याला सुद्धा हे समजावं, की ज्या ख्रिस्ताबद्दल तुम्ही ऐकलेलं आहे, ते असं अकस्मात घडलं नाही. ते आपोआप घडलं नाही किंवा ती दंतकथा नाही किंवा ते काहीतरी कोणी घडवून आणलेलं नाही. तर हे देवाची सार्वकालिक योजना होती. देवाच्या हृदयातील ते कार्य होतं,
देवाचे ईश्वरीय नियोजनातील तो एक भाग होता. आणि ते देव जे हजारो वर्षांपासून घोषित करत आलेला होता, ज्याची वाट सर्व संतगण पाहत होते, संदेष्ट्यांनी ज्याच्याकडे बोट दाखवले, तो ख्रिस्त आहे. त्याची आठवण तो आपल्याला करून देतो, नाही का? आणि त्याच्यामध्ये ती सर्व अभिवचने पूर्ण होणार आहे. आणि म्हणून आपल्याला पाहायला भेटतं की देवाशी विश्वासू आणि त्याच्या राज्याचे आशीर्वाद मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे काय आहे? लूक म्हणत होता की तो जो प्रभू येशू ख्रिस्त आहे त्याला राजा आणि तारणारा म्हणून स्वीकारणं. ज्यावेळेस आपण अध्याय 1 वचन 5 ते अध्याय 4 वचन 13 वाचतो, तर हा जो भाग आहे तो 4 भागात विभागला जाऊ शकतो. त्यातील पहिला भाग जो आहे तिथं आपल्याला बाप्तिस्मा करणारा योहान आणि ख्रिस्ताच्या जन्माची घोषणा आपल्याला पाहायला भेटते. दुसऱ्या भागामध्ये त्यांचा जन्म आणि बालपण त्याच्याबद्दल शिकायला भेटतं. तिसऱ्या भागामध्ये बाप्तिस्मा करणारा योहान ख्रिस्ताची ओळख पटवून देतो, त्याच्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. चौथ्या भागामध्ये देवाचा पुत्र म्हणून ख्रिस्त जो आहे 3 प्रकारे त्याची खात्री तो प्रगट करतो. तर सगळ्यात अगोदर आपण ती जी जन्माची घोषणा आहे त्याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित करूया. आता अध्याय 1 आणि वचन 5 ते अध्याय वचन 56 हा जो भाग आहे तो पूर्णपणे घोषणेबद्दल आहे. इथं आपल्याला त्या जन्माची घोषणा आपल्याला पाहायला भेटते. आणि तुम्हाला माहित आहे का की जुन्या काळामध्ये सुद्धा जर राजघराण्यामध्ये एखादा एखाद्या एखाद्या मुलाचा जर जन्म व्हायचा असायचा किंवा जर त्याचा जन्म व्हायचा त्यावेळी त्याच्या अगोदर त्यावेळी पूर्ण दौंडी पिटवली जायची आणि तो जो आनंद आहे पूर्ण प्रजेसोबत साजरा केला जायचा. जणू काय तशाच प्रकारे त्या गौरवी राजाचा जन्म त्याच्या अगोदर आपल्याला पाहायला भेटतं ती महान तयारी लूक जो आहे इथं स्पष्ट करत आहे. जर तुम्ही इथं पाहिलं तर सगळ्यात सुरुवातीलाच गॅब्रिएल दूत जो आहे तो आपल्याला इथं पाहायला भेटतो, जो देवाचा संदेशवाहक आपल्याला पाहायला भेटतो, नाही का? आणि खुद्द तो इथं आलेला आहे. आणि तो अगदी तो आपल्याला अगोदरही दानियेलाच्या पुस्तकामध्ये पाहायला भेटतो. अध्याय 9 मध्ये जर तुम्ही दानियेलाचं पुस्तक अध्याय 9 वाचलं तर तिथं तुम्हाला गॅब्रिएलने दिलेली जी घोषणा आहे, केलेली जी घोषणा आहे त्याची आठवण तुम्हाला येईल, नाही का? जिथं त्याच्या बंदिवासाबद्दल तिथं आपल्याला शिकायला भेटतं. आणि आपल्याला पाहायला भेटतं की तिथं अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे की देवाचा न्याय त्यांच्यावर आलेला आहे, नाही का? आणि स्पष्ट रीतीने तिथं आपण पाहतो की गॅब्रिएल जो आहे तो सांगत होता त्या देवदूताने घोषणा केली की इस्रायलचा बंदिवास जो आहे तो शेकडो शेकडो वर्ष टिकणार आहे म्हणे जणू काय. आणि अं, आणि आपल्याला पाहायला भेटतं की तोपर्यंत ते देवाच्या न्यायदंडाखाली जोपर्यंत देवाच्या न्यायदंडाखाली राहतील म्हणे तोपर्यंत इस्रायल गुलामगिरीतच राहणार आहे म्हणे. आणि मग अ, विशेष करून अ, आपल्याला पाहायला भेटतं की लूक जो आहे तो त्या सर्व गोष्टी लक्षात ठेवत आहे. आणि ज्यावेळेस तो अ, त्या गॅब्रिएल देवदूताची ती घोषणा प्रगट करतो तर तो आता त्याची देखील आठवण करून देत आहे. गॅब्रिएलने जाहीर केलं की तो न्यायाचा जो काळ आहे, ज्याच्याबद्दल शेकडो वर्षांना अगोदर मी दानियेलासोबत बोलत असताना ती घोषणा केली होती. आता इथं मात्र तो संपणार आहे. आणि मग पहिला भाग आपल्याला पाहायला भेटतो 5वा पहिला अध्याय वचन 5 पासून ते वचन 25 मध्ये जिथं गॅब्रिएल जो आहे बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचं जे भाकीत आहे तो करतो, नाही का? आणि अद्भुत रीतीने तिथं आपल्याला पाहायला भेटतो वचन 5 मध्ये यहुद्याचा राजा हेरोद ह्याच्या दिवसात अबियाच्या वर्गातील जखर्या नावाचा कोणी एक याजक होता. त्याची पत्नी अहरोनाच्या कुळातील असून तिचे नाव अलिशिबा होते. ती उभयता देवाच्या दृष्टीने नीतिमान होती आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधी पाळण्यात निर्दोष होती. अलिशिबा वांज असल्यामुळे त्यांना मूलबाळ नव्हते. ती उभयता वयातीतही झाली होती. आता इथं आपल्याला एका याजकाबद्दल पाहायला भेटतं, त्याच्या परिवाराबद्दल पाहायला भेटतं, जे वयस्कर होते, नाही का? आणि आपल्याला माहित आहे की त्यांना मूलबाळ नव्हतं.
त्याच्याबद्दल सांगितलं. विशेष करून इथं एका शब्दावर भर दिलाय, वचन 7 मध्ये, अलीशिबा असल्यामुळं वांज असल्यामुळं अगदी स्पष्ट रीतीने सांगितलंय. आणि एवढंच नाही तर आता तर ती वयातीत झाली होती यावर सुद्धा इथं भर दिलेला आहे. आणि हे शब्द आपल्याला याची आठवण करून देत आहेत की देव त्याची योजना अद्भुत रीतीने तो घडवून आणतो. आणि गॅब्रिएलने त्या याजकाला तो तिथे भेट देतो आणि त्याला सांगितलं की अलीशिबा जी वांज होती ती आता चमत्कारिकरित्या तिला पुत्र होणार आहे आणि त्या पुत्राचं नाव तू योहान असं ठेव. आता मुळात याजक जो आहे त्याने शंका घेतली, आपल्याला माहित आहे तिथं. परंतु आपण पाहतो की ज्यावेळेस असं तिथं म्हटलेलं आहे, तर त्या बालकाबद्दल बोलत असताना तिथं काय सांगितलंय बघा, वचन 15 मध्ये, कारण तो प्रभूच्या दृष्टीने महान होईल, तो द्राक्षरस व मद्य कधीच प्राशन करणार नाही आणि आपल्या मातेच्या उदरापासूनच तो पवित्र आत्म्याने परिपूर्ण असेल. तो इस्रायलाच्या संतानातील अनेकांना त्यांचा देव प्रभू ह्याच्याकडे वळवील. बापाची अंतःकरणे मुलांकडे व आज्ञाभंजक लोकांना नीतिमान जनांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी सिद्ध प्रजा तयार करावी, म्हणून तो एलियाच्या आत्म्याने व सामर्थ्याने त्याच्या पुढे चालेल. त्या योहानाचं कार्य काय होतं त्याची झलक तिथं आपल्याला पाहायला भेटते. जखऱ्याने या गोष्टी ऐकल्या, त्याने देवदूताच्या शब्दावर शंका त्याला वाटली आणि पहा त्यामुळं काय झालं, त्याचा मुलगा येईपर्यंत तो मुका झाला नाही का, त्याची वाचा गेली आपल्याला पाहायला भेटते. मग पुढे आपण वचन 26 ते 38 मध्ये येतो, तिथं आपल्याला ख्रिस्ताच्या जन्माच्या घोषणेबद्दल शिकायला भेटतं. तिथं सुद्धा गॅब्रिएल जो आहे तो तिथे येतो. परंतु तिथं ती जी घोषणा तो करत आहे, ती घोषणा सगळ्यात महान आणि अद्भुत आहे. कारण तुम्ही ज्यावेळेस वचन 30 पासून पुढे वाचता बारकाईने, तर त्याची जी बोलण्याची जी शब्द आहेत त्याकडे लक्ष द्या. तो अगदी अद्भुत रीतीने देवाचा जो महान सार्वकालिक जी योजना आहे, जे हजारो वर्षांपासून सार्वकालिकतेमध्ये जी देवाच्या हृदयात होतं, आता ती वेळ आलेली आहे त्याची घोषणा हा देवदूत करत आहे. देवदूत अगदी स्पष्ट रीतीने म्हटला, मरिये भिवू नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. आता आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की मरियेमध्ये काहीतरी चांगलं होतं म्हणून देवाने तिला निवडलं नाही, तर तिला सुद्धा कृपेची गरज होती. आणि याहून आपण पाहतो की ती सर्वसाधारण स्त्री होती नाही का, इतर बहिणींप्रमाणे ती सुद्धा होती. नक्कीच तिला आपण देवाचा दर्जा कधीच देऊ शकत नाही. देवाने तिचा उपयोग केला त्याच्या प्रिय पुत्राला या भूतलावर पाठवण्यासाठी. आणि आपल्याला पाहायला भेटतं की तिच्यावर सुद्धा देवाने कृपा केलेली आहे. ती सुद्धा कृपा पावलेली होती आणि म्हणून तिला म्हटलेलं आहे की पहा तू गरोदर राहशील व तुला पुत्र होईल, तू त्याचे नाव येशू असे ठेव. तो थोर होईल व त्याला परात्पराचा पुत्र म्हणतील. किती अद्भुत आहे बघा. त्याचं नाव तू काय ठेव म्हणे, येशू ठेव. तो तारणारा देव. त्याचं हे मानवी नाव आपल्याला पाहायला भेटतं, त्याची मानवी ओळख, त्याचं परिपूर्ण मनुष्यत्व हे नाव प्रगट करणारा आहे. तर तो थोर होईल आणि परात्पराचा पुत्र म्हणतील. हे त्याचं परिपूर्ण कार्य, त्या कार्याची पूर्णता आणि त्याचा महान विजय प्रगट करणारा आहे. अगोदरच सांगितलंय की तो थोर होईल, परात्पराचा पुत्र त्याला म्हणतील आणि प्रभुदेव त्याला त्याचा पूर्वज दावीद याचं राजासन देईल. पुन्हा एक वार जे अगोदर पासून जे भविष्य करण्यात आलेलं होतं, जे अभिवचन देण्यात आलेले होते, दाविदाला जे सांगण्यात आलेलं होतं, त्याची पूर्णता इथं आहे. तो मसीहा आहे, तो राजा असणार आहे. ते आपल्याला इथे सांगितलं वचन 33 मध्ये, तो याकोबाच्या घराण्यावर युग आणि युग राज्य करेल आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. किती अद्भुत आहे. याकोबाचं घराणं कराराच्या त्या कुटुंबाची आठवण करून देतं, जो करार देवाने अब्रामासोबत केला. तुझ्या संतानाद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होणार आहे. आणि त्याच्या संतानामध्ये आपल्याला याकोबाचं घराणं पाहायला भेटतं. देवाची कृपा पावलेली लोक आपल्याला पाहायला भेटतात तिथं. आणि पहा त्यांच्यावर राज्य करणारा कोण आहे, तो गौरवी राजा आहे. लूक त्याची आठवण करून देतो. आणि मग मरिया इथं म्हणते की हे कसं होणार आहे.
अगोदर जे जखऱ्याला पडला प्रश्न तसाच मरियेला पण पडला, कारण तिथं आलिशिबा ही वयस्कर होती म्हणून ते शक्यच नव्हतं. आता मरिया इथं आहे, ती कुमारी आहे आणि म्हणून हे शक्य नाही. अगदी विरोधाभास आपण इथे पाहतो. परंतु देवदूताने तिला सांगितलं, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. म्हणून ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. यावर आपण अगोदरही शिकलेलो आहे. परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील. कशा प्रकारे देवाने नक्कीच मरियेच्या उदरात ते गर्भधारणा झाली. परंतु आपल्याला पाहायला भेटतं की त्या पुत्राचं त्या मरियेच्या इवन पापाचा कोणताही परिणाम त्या पुत्रावर होऊ नये म्हणून अगदी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची छाया त्याच्यावर होती. कोणत्याही प्रकारचा पापाचा प्रभाव त्याच्यावर नव्हता आणि म्हणूनच त्याला जिवंत देवाचा पवित्र पुत्र असे म्हटलेलं आहे बघा. मरिया आणि अलिशिबा पुढे आपल्याला पाहायला भेटतं की त्या आता एकमेकांना भेट देतात, नाही का. त्या नातेवाईक होत्या. अनेक म्हणतात त्या चुलत बहिणी असाव्यात, त्या कोणीतरी नात्यातल्या त्या होत्या एकमेकांना. ती मरिया जी आहे तिला भेटण्यासाठी जाते आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला माहित आहे की पहा, तिच्या उदरी जो 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 देवाचा पुत्र आहे त्याबद्दल ती अलिशिबाला सांगते. आणि मग त्यांचे जे संभाषण आहे त्या गोष्टी आपल्याला माहित आहे, नाही का. जेव्हा मरिया अलिशिबाला अभिवादन करते तेव्हा काय होतं बरं. योहान जो आहे, जो अलिशिबाच्या ज्या उदरात आहे, नाही का, त्या बालकाने म्हणे आनंदाने उडी मारली म्हणे. आणि पहा, आलिशिबा जी आहे तिथं लगेच सांगितलं की आत्म्याने ती परिपूर्ण झाली म्हटलेलं आहे. पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. वचन 41 आपल्याला सांगतं पहा, पहिला अध्याय वचन 41 मध्ये. तेव्हा असे झाले की आलिशिबेने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बालकाने उडी मारली व आलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली. असं का सांगितलं बरं. कारण जे तिच्या उदरात घडलेलं आहे ते समोर काढावं, नाही का, देवाच्या आत्म्याच्या द्वारे. आणि तेच इथं होत आहे बघा. ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली, स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझ्या पोटचे फळ धन्य आहे. माझ्या प्रभूच्या मातेने काय म्हटली ती अलीशिबा सुद्धा, माझा प्रभू. कुणाला म्हणत आहे. त्या मरियेच्या उदरात जे बालक वाढत आहे, नाही का, त्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावं. हा मान मला कुठून मिळालाय म्हणे. तर हे कुठून झालं. देवाचं परिपूर्ण कार्य आपल्याला पाहायला भेटतं तिच्या हृदयात. अगदी अद्भुत रीतीने ते कार्य आपल्याला पाहायला भेटतं की माझ्या उदरातील बालकाने उल्हासाने उडी मारली. हे ते कसं सांगू शकली. हे देवाच्या आत्म्याकडून घडलेलं आहे. देवाचा आत्मा याची आठवण करून देतो, जाणीव करून देतो की तो ख्रिस्त प्रभू आहे. तेच आपल्याला इथे शिकायला भेटतं. आणि त्यानंतर मग आपल्याला वचन 46 पासून वचन 55 पर्यंत मरियेनं जे लिहिलेलं गायलेलं जे स्तुती गीत आहे ते आपल्याला पाहायला भेटतं. फार अद्भुत रीतीने त्या गीतांकडे जर आपण पाहिलं तर सुंदर रीतीने तिने लिहिलेलं आहे बघा. वचन 46 मध्ये ती म्हणते की माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा, तिला सुद्धा त्या तारणाऱ्याची गरज होती. आणि तिने सुद्धा तो विश्वास ठेवला की जो माझ्या उदरी आलेला आहे तोच माझा तारणारा आहे. तो माझा ख्रिस्त आहे, तो प्रभू आहे. आणि त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासलेला आहे, नाही का. तिचा किती मोठा आनंद तिथं प्रगट होत आहे बघा. आणि इथं काय सांगितलंय पुन्हा आपल्याला पाहायला भेटतं की तो माझा तारणारा आहे. आणि वचन 48 मध्ये पहा, कारण त्याने आपल्या दासीच्या दैन्य अवस्थेचे अवलोकन केले आहे. दैन्य अवस्था, जर तुम्ही ह्या दोन गोष्टीबद्दल जर विचार केला ना, तो माझा तारणारा आहे. आणि इथं ती म्हणत आहे की कारण त्याने आपल्या दासीच्या दैन्य अवस्थेचे, जेव्हा आपल्याला ख्रिस्त हा प्रभू म्हणून समजतो, तो गौरवी तारणारा आहे. त्याने केलेलं परिपूर्ण कार्य ज्यावेळेस त्याच्या त्याच्या आत्म्याच्या द्वारे आपल्या हृदयात खऱ्या रीतीने समजतं आपल्याला, त्यावेळी आपल्याला आपली दैन्य अवस्था
तेवढीच प्रखरतेने जाणवायला लागते की मी किती पापी आहे, मी किती भ्रष्ट आहे, मी कोणत्याही प्रकारे देवा तुझ्या समोर उभं राहण्यास लायकीचा नाही, तू किती नीतिमान आणि पवित्र देव आहेस. मी माझे फाटके कर्म, माझे घाणेरडे नीतिमत्व तुझ्या समोर घेऊन कसं उभा राहू, मी भस्म होणार आहे. परंतु धन्यवाद देतो की तुझ्या प्रिय पुत्राला, एकुलत्या एका पुत्राला तू माझ्यासाठी राखून न ठेवता त्या कुमारिकेच्या द्वारे त्या भूतलावर तू पाठवलेला आहेस. तो परिपूर्ण मानव झालेला आहे. तो माझा प्रतिनिधी म्हणून माझ्या जागेवर जगला. तो माझ्या बदली मरण पावला आणि तोच माझ्यासाठी पुन्हा उठलेला आहे. तो आज स्वर्गात आहे आणि तो पुन्हा माझ्यासाठी येणार आहे. ही दैन्य अवस्थेची जाणीव करून देणारी आणि देवाचं गौरव प्रगट करणारी बाब आहे. आणि अद्भुत रीतीने आपल्याला ते गौरव इथं पाहायला भेटतं. पुढे अध्याय 1 वचन 57 ते अध्याय 2 वचन 52 यामध्ये विशेष करून आता स्पष्ट रीतीने जी घोषणा झाली आतापर्यंत नाही का, त्याचा आता त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपण इथे पाहतो किंवा त्यांचा जन्म आणि बालपण त्याबद्दल आपल्याला शिकायला भेटतं. आता लूक जो आहे तो सगळ्यात अगोदर बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाच्या जन्माबद्दल आणि त्याच्या बालपणाचा वृत्तांत अध्याय 1 वचन 57 ते 80 मध्ये तो देतो. जिथे योहानाचा जन्म त्या वृद्ध आईच्या पोटी झाला आणि आपल्याला पाहायला भेटतं त्यानंतर 8व्या दिवशी त्याची सुंता करण्यात आली, त्याला मंदिरात आणलं नाही का. आणि मग तिथं आपण पाहतो की त्याचे जे वडील आहेत जखऱ्या, त्यांना वाचा आली, ते पुन्हा बोलू लागले. त्यावेळी जखऱ्याने सुद्धा जे गीत आहे ते गायलेलं आहे. जखऱ्याचं सुद्धा स्तोत्र फार अद्भुत आहे. आणि ज्यावेळेस त्याला वाचा आली त्यावेळेस तो काय म्हटलं पहा, त्याचा बाप जखऱ्या ह्याने पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन संदेश दिला. तो असा इस्रायलाचा देव प्रभू धन्यवादित असो, कारण त्याने आपल्या लोकांची भेट घेऊन त्यांची खंडणी भरून सुटका केली आहे. आणि आपल्यासाठी त्याने आपला दास दावीद ह्याच्या घराण्यात बलवान उद्धारक प्रस्थापित केला आहे. बलवान उद्धारक, त्याच्यासारखा तारणारा कुणीच नाही. तो गौरवी आहे, तो पराक्रमी आहे. आणि म्हणूनच लूक जो आहे तो प्रेषितांची कृत्य 4थ्या अध्यायामध्ये म्हणतो की आकाश आणि पृथ्वीवर असं दुसरं कोणतंच नाव नाही की ज्याद्वारे तारण व्हावं. ते नाव केवळ ख्रिस्त आहे. तो म्हणतो की हे त्याने युगाच्या प्रारंभापासून आपल्या पवित्र संदेश त्यांच्या मुखाद्वारे सांगितले होते, अगोदरच सांगितलेलं होतं. तो म्हणतो म्हणजे आपल्या शत्रूंच्या व आपला द्वेष करणाऱ्या सर्वांच्या हातून सुटका करावी, अशासाठी की आपल्या पूर्वजांवर त्याने दया करावी व त्याने आपला पवित्र करार म्हणजे जी शपथ आपला पूर्वज अब्राम याच्याशी त्याने वाहिली ती स्मरावी. तुम्हाला माहिती आहे का, देवाने सुरुवातीपासून अब्रामाला दिलेलं अभिवचन त्याने त्याच्या लेकरांना त्याची आठवण करून दिली. त्याच्या वंशजांना त्याने आठवण करून दिली. प्रत्येक काळामध्ये तिथे सांगितलेलं आहे की पहा त्याने केलेल्या अभिवचनाची त्याला त्याला स्मरण झाले म्हटलेलं आहे. त्याने स्मरण केलेलं आहे. आणि जखऱ्यात तेच शब्द इथं वापरत आहे की त्याने ते स्मरण केलेलं आहे आणि त्याने योग्य वेळी त्याच्या पुत्राला पाठवलं. वचन 75 मध्ये पहा, माझ्या समोर पवित्रतेने व नीतीने आयुष्यभर माझी सेवा निर्भयपणे कराल असे मी करेन म्हणे. किती अद्भुत आहे, किती अद्भुत आहे पहा. त्याने स्पष्ट केलं, पवित्र आत्म्याने तो भरला म्हटलेला नाही का. आता पवित्र आत्म्याने भरणं काय आहे हो? पुष्कळ वेळा आपल्याला पाहायला भेटतं की यावर खूप विचार केला जातो नाही का. आत्म्याने परिपूर्ण होणं, आत्म्याने भरणं, अनेकांना वाटतं काहीतरी वेगळंच नाही का, वेगळं थोडं नाही का, काहीतरी उड्या किंवा वेगळ्या प्रकारे किंचाळ्या मारणं, काहीतरी वेगळे गोष्टी करणं म्हणजेच आत्म्याने भरणं. नाही नाही नाही, बिलकुल नाही. तर आत्म्याने भरणं, तुम्ही जर परिपूर्ण होणं या शब्दाबद्दल विचार केला किंवा आत्म्याने भरणं याबद्दल जर तुम्ही विचार केला तर ते भरणं म्हणजे पवित्र आत्म्याच्या पूर्णपणे नियंत्रणात जाणं, त्याच्या अधीन होणं, त्याच्याबद्दल ते सांगितलेलं आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की हेच
इथं आपल्याला शिकायला भेटत आहे. पुढे जखर्याचे जे बोल आहेत ते आपण आताच पाहिलेले आहे. जुन्या करारात देवाने अब्राहम आणि दाविदासोबत जो करार केलेला होता, जी कराराची अभिवचनं त्याने दिलेली होती, त्याचं भाकीत जखर्या इथं करत आहे, की ती अभिवचनं आता पूर्ण करणारा आलेला आहे. त्याचा पुत्र योहान त्या गौरवी मसीहाचा मार्ग तयार करणारा संदेश असणार आहे, हे सुद्धा पुढे तो प्रगट करतो, नाही का? मग आपण अ, अध्याय 2 मध्ये येतो. अध्याय 2 मध्ये आपल्याला ख्रिस्ताच्या जन्माबद्दल शिकायला भेटतं. ख्रिस्ताचा जन्म आणि त्याच्या बालपणाबद्दल आपण शिकतो, जिथं लूक त्याची आठवण आपल्याला करून देत आहे. योहानाच्या जन्माच्या वृत्तांतानंतर आपल्याला पाहायला भेटते, इथं ख्रिस्ताच्या जन्माबद्दल तो सांगतो. परंतु दोघांमध्ये सुद्धा आपल्याला बराच समानता पाहायला भेटतील. पण लूक जो आहे, तो नक्कीच जरी समानता असल्या तरी प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची आणि बालपणाची जी नोंद आहे, तो तो अधिक विस्तृत, अधिक मोठ्या प्रमाणात, अधिक स्पष्ट रीतीने तो आपल्या समोर सादर करत आहे. अध्याय 2 वचन 1 ते 20 मध्ये आपण पाहतो, की त्या दिवसात असे झाले, की सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी, अशी कैसर औगुस्त याची आज्ञा झाली. आता हे कसं झालं? हे कसं घडलं? आपल्याला पाहायला भेटतं, की देवाने जे सांगितलेलं आहे, ते जसंच्या तसं घडून यावं, यासाठी प्रत्येक गोष्टीवर त्याने नियंत्रण ठेवलं. इथपर्यंत की तो जो कैसर ऑगस्ट होता, जो सम्राट होता, त्याच्यावरही त्याचं नियंत्रण होतं आणि त्याने काढलेली जी नावनिशी आहे, त्याने काढलेलं जे फर्मान आहे, ते सुद्धा देवाची योजना पूर्ण करणारं होतं. कारण त्यामुळे मरियेला आणि योसेपाला दाविदाच्या गावात जाणं गरजेचं होतं. आपण पाहतो योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला होता, वचन 4 सांगतं, व कुळातला असल्यामुळे तोही गालिलातील नासरेत गावाहून तो यहूद्यातील बेथलहेम गावी तो गेलेला आहे. त्याला तिथं त्यांना जावं लागणार होतं. तिथं जाण्यासाठी देवाने या राजाच्या हृदयात सुद्धा कार्य केलेलं आहे. कारण अगोदर सांगितलं होतं, की त्या ख्रिस्ताचा जन्म कुठं होणार आहे? बेथलहेम गावी. अद्भुत रीतीने पहा. आणि आपण पाहतो, की त्याचा जन्म तिथे झाला सांगितलं नाही का? ख्रिस्ताचा जन्म अतिशय नम्र होता. वचन 7 आपल्याला सांगतं, तिला प्रथम पुत्र झाला. त्याला तिने बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत ठेवले म्हटले. किती अद्भुत आहे पहा, त्याला उतार शाळेत सुद्धा तिथं जागा मिळाली नाही. नाही का? त्याचा जन्म किती आपल्याला पाहायला भेटतं, नम्र आपण पाहतो तिथं, नाही का? पुढे देवदूताने आणखी पुढे घोषणा केलेली आहे तिथंच त्याच्या जन्मानंतर. ती घोषणा आपल्याला अध्याय 2 मध्ये पुढे पाहायला भेटते. वचन 20 पासून पुढे आपण जर पाहिलं, विशेष करून त्याच्या अगोदर पहा, वचन 14 मध्ये 13 पासून पुढे जिथं देवदूत जो आहे तो घोषणा करत आहे. वचन 10 पासून पुढे वचन 8 पासून वाचू आपण. त्याच परिसरात मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपले कळप राखत होते, तेव्हा प्रभूचा दूत त्यांच्या जवळ उभा राहिला. प्रभूचे तेज त्याच्या भोवती प्रकाशले आणि त्यांना मोठी भीती वाटली. तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, भिवू नका, कारण पहा, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे, त्याची सुवार्ता मी तुम्हाला सांगतो. ती ही, की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. तुम्हाला खूनही की बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत ठेवलेले बालक तुम्हाला आढळेल. देवदूताने जी सुवार्तेची घोषणा केली ती फारच अद्भुत आहे बघा. काय सांगत आहे तो? की तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तारणारा जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. तो कोण आहे तो तारणारा? तो ख्रिस्त आणि प्रभू दोन्ही गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत. ख्रिस्त हे आपल्याला त्याचं पद, त्याच्या कार्याची आठवण करून देत आहे. तो अभिषिक्त त्याची आठवण करून देत आहे. ख्रिस्त या नावाचा अर्थच काय होतो? अभिषिक्त. आणि अभिषिक्त किंवा देवाकडून नियुक्त केलेला.
आणि तुम्हाला माहिती आहे का, अभिषेक जो आहे जुन्या करारामध्ये कुणाचा केला जायचा बरं? कुणाचा केला जायचा अभिषेक? केवळ 3 लोकांचा केला जायचा. आणि ते 3 म्हणजे कोण? एक तर राजा, याजक आणि संदेष्टा. या तिघांचाही अभिषेक केला जायचा, नाही का? एका विशिष्ट कार्यासाठी. अभिषेक म्हणजे काय, की आता त्यांना वेगळं करण्यात आलेलं आहे एका विशिष्ट कार्यासाठी. आणि ज्यावेळेस देवदूत म्हणत आहे की तो ख्रिस्त प्रभू आहे, त्यावेळेस तो आठवण करून देत आहे की तो सार्वकालिकतेमध्ये देवाकडून तो निवडलेला, त्यासाठी देवाची महान योजना पूर्ण करणारा तो आहे, ज्याच्याबद्दल हजारो वर्षांपासून ज्या भविष्यवाण्या करण्यात आलेल्या होत्या, ज्याच्याबद्दलच ते अभिवचन देण्यात आलेलं होतं, तो ख्रिस्त आहे. तो नियुक्त मसीहा तो आहे. तो राजांचा राजा आहे. तो प्रभूंचा प्रभू आहे. तो याजकांचा याजक आहे. तो संदेष्टांचा संदेष्टा आहे. राजांचा राजा म्हणून कसा तो दिसतो बरं आपल्याला इथं? तर इथं सांगितलंय तोच आपल्या प्रजेला त्यांच्या पापांपासून सोडवणारा आहे. मत्ती 21 सांगितलेला आहे. तो संदेष्टा कोणत्या अर्थाने आहे बरं? कारण तो संदिष्ट जे होते ते देवाचा शब्द लोकांना जसंच्या तसे सांगायचे. हा खुद्द देवाची वाणी आहे. हा देवाचा शब्द आहे. खुद्द ह्याने देवाच्या राज्याबद्दल सत्य लोकांना सांगितलं. हा संदेश त्यांचा संदेश आहे. हा याजकांचा याजक कसा आहे बरं मग? याजक जे होते ते काय करत होते? लोकांसाठी मध्यस्थी करत होते, लोकांसाठी प्रार्थना करत होते, लोकांसाठी ते अर्पण द्यायचे. परंतु त्यासोबत त्यांना स्वतःसाठी त्या गोष्टी सगळ्यात अगोदर कराव्या लागायच्या, कारण ते परिपूर्ण नव्हते. परंतु हा याजकांचा याजक कोणत्या अर्थाने आहे? याला स्वतःसाठी अर्पण करण्याची गरज नव्हती, स्वतःचं शुद्धीकरण करण्याची गरज नव्हती, याला स्वतःसाठी काही करण्याची गरज नव्हती, कारण हा निर्दोष निष्कलंक असा होता. आणि हा खुद्द कोणत्या प्राण्याचं अर्पण करण्याची गरज नव्हती, आणि याने स्वतःचं रक्त अर्पिलं. स्वतःचं रक्त घेऊन त्या खऱ्या परमपवित्र स्थानात हा गेलेला आहे. आणि पहा, त्याने एकदाच सदा सर्व काळासाठी त्याच्या लोकांना खंडणी भरून मोलाने विकत घेतलेला आहे. याजकांना प्रति दिवशी अर्पण करावं लागायचे. याजकांना प्रति दिवशी स्वतःसाठी शुद्धीकरण करावं लागायचं. परंतु हा असा याजकांचा याजक होता की जो एकदाच आला, एकदाच जगला, आणि याचा अनमोल रक्त भूतकाळातील, वर्तमान काळातील आणि भविष्य काळातील, सर्व काळातील त्याच्या निवडलेल्या लोकांना तारण्यास समर्थ आहे. तो एकदाच परमपवित्र स्थानात गेलेला आहे, आणि त्याने आता तो मार्ग मोकळा आहे. आता या एकाच परिपूर्ण गौरवी महान मध्यस्थाद्वारे आपण पित्याजवळ येऊ शकतो आणि त्याला आब्बा आणि पिता म्हणून हाक मारू शकतो, कारण तो ख्रिस्त आहे. पुढे काय सांगितलं? तो ख्रिस्त प्रभू. प्रभू हा जो शब्द आहे तो आपल्याला कशाची आठवण करून देतो? तो गौरवी महान मालक, तो सार्वदेव, सर्व सामर्थी प्रभू. तर इथं आपल्याला तारणारा ख्रिस्त प्रभू, इथं आपल्याला त्याचं परिपूर्ण मनुष्यत्व आणि परिपूर्ण दैवत्व या दोन्ही गोष्टी शिकायला भेटतील. ते आपल्याला इथं पाहायला भेटतं. लूकने स्पष्ट केलं की ख्रिस्ताचा जन्म जरी अगदी नम्र दिसत असला, तरी आपल्याला पाहायला भेटतं की पहा, देवदूतांचं हे येणं, देवदूतांनी केलेली घोषणा, हे मात्र अगदी त्याचं महान गौरवीपण प्रगट करणारा आहे. आणि मग पहा, ते देवदूत बोलल्यानंतर काय झालं? इतक्यात ते बोलत आहे तेवढ्यातच काय झालं? स्वर्गातील सैन्याचा समुदाय, देवदूतांना सुद्धा स्वर्गातून यावं लागलं या भूतलावर, कारण त्यांचा राजा या भूतलावर आलेला आहे. आणि ते देवदूत अकस्मात प्रगट झाले, आणि पहा, ते देवाचं गौरव करून काय म्हणाले बघा. ते देवाची स्तुती करत म्हणाले, वचन 14 मध्ये, लूक अध्याय 2 वचन 14, ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती असो. किती अद्भुत हे
वचन आहे. किती अद्भुत आहे. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव. ह्या भूतलावर कुणाच्या जन्माने हे घडलं नाही. कुणाच्या जन्माने, आदामापासून तर ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर कोणाच्या जन्माने ऊर्ध्वलोकी देवाला गौरव मिळालेला नाही. कारण आदामामध्ये सर्व पडलेले होते, सर्व बहकलेले होते, सर्वांनी आपला मार्ग धरलेला होता, सर्व पापी म्हणूनच जन्मास आलेले होते. परंतु असा एक जन्म आहे की जो देवाला गौरव देणारा होता, आणि तो जन्म खुद्द खुद्द ख्रिस्त आणि प्रभूचा आहे, त्या गौरवी तारणाऱ्याचा आहे. आणि काय सांगितलं त्याच्या जन्माने? ऊर्ध्वलोकी देवाला गौरव मिळालेला आहे. ख्रिस्ताचं येणं देवाच्या गौरवासाठी होतं, ख्रिस्ताचं जगणं देवाच्या गौरवासाठी आहे. आणि पहा, हे देवाला गौरव देणार होतं. पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यात शांती. किती अद्भुत हा शब्द आहे, शांती. शांती हा शब्द जो आहे, तो शब्द सर्वसाधारण शब्द नाही. हा शब्द भयंकर, क्रूर शत्रुत्वामध्ये झालेला समेट त्याची आठवण करून देणारा हा शब्द आहे. रोमकरास पत्र 5वा अध्याय आपल्याला आठवण करून देतो की आपण देवाचे शत्रू होतो. त्या महान निर्माणकर्त्याच्या क्रोधाखाली आपण होतो. त्याची त्याचा 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 क्रोधाचा हात आपल्यावर होता. आपल्यामध्ये वैमनस्य होतं. आपण महान पातकी लोक उभे राहू शकत नव्हतो. तो क्रोधिष्टपणे आपल्याकडे पाहत होता, कारण तो पवित्र देव आहे. तो आपल्याला कधीच, तो आपल्याला आपल्या पापी अवस्थेत आपल्याला तो स्वीकारणार नाही. आणि म्हणून तो समेट घडणं गरजेचं होतं. आणि तो समेट कधी घडेल? त्याच्यासाठी देवाचा पवित्र क्रोध शमविला जाणं गरजेचं होतं. आणि ते केवळ ख्रिस्ताच्या येण्याने झालेलं आहे. ख्रिस्ताने केलेल्या परिपूर्ण कार्याद्वारे ते झालेलं आहे, घडून आलेलं आहे. आणि पहा, ही वचनं आपल्याला त्याच्याबद्दल आठवण करून देत आहे. लूक अगदी अद्भुत रीतीने त्या देवदूतांनी गायलेलं गीत सुद्धा सादर करत आहे, जेणेकरून आपल्याला समजून यावं की तो गौरवी ख्रिस्त किती महान आहे. आणि मग आपण पुढे पाहतो की ते जे मेंढपाळ आहे, त्यांनी हे ऐकलं. ते एकमेकांना म्हणू लागले, चला आपण बेथलेहेमापर्यंत जाऊ व झालेली ही गोष्ट प्रभूने आपल्याला कळविली आहे ती पाहू म्हणे. तेव्हा ते गेले आणि त्यांना तिथे गव्हाणे ते बालक आढळलं. ते पाहिल्यावर त्या बालकाविषयी त्यांना जे कळवण्यात आलं होतं ते त्यांनी जाहीर केलं म्हटलेलं आहे. आणि ऐकणारे सर्व लोक आपल्याला पाहायला भेटतं आश्चर्यचकित झाले अद्भुत रीतीने, नाही का? आणि मग मेंढपाळ, त्यांना सांगण्यात आलं होतं त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून आणि पाहून देवाचं गौरव आणि स्तुती करत ते माघारी गेलेले आहेत. किती अद्भुत आहे. ख्रिस्त महान प्रभू आपल्यासाठी या भूतलावर आला, तो आपल्यासाठी जगला आणि आपल्या जागेवर जी शिक्षेसाठी आपण पात्र होतो, पापाचं वेतन मरण, ते त्याने स्वतःवर घेतलेलं आहे. परिपूर्णरित्या पहा, नियमशास्त्रानुसार आपण शापाधीन होतो. आपल्यासाठी तो शाप असा झाला, आपल्या जागेवर तो शाप असा झाला. गलतीकारास पत्र 4था अध्याय आपल्याला सांगतं की तो काळाची पूर्णता झाली तेव्हा स्त्रीद्वारे जन्मलेला, नियमशास्त्राधीनाचा जन्मलेला तो होता. तो आपल्यासाठी जगला, आपल्यासाठी मेला आणि तो पुन्हा उठलेला आहे. त्याच्याद्वारे त्याने आपल्याला अनमोल जीवन दिलेलं आहे. आणि लोक म्हणत आहे की त्याच गौरवी राजाकडे पहा, त्याच्या चरणी या, त्याच्या हाती पडा. त्याने आपल्याला त्याचा अनमोल रक्त सांडून मोलाने विकत घेतलेला आहे. आता आपल्याला कोणत्या दुसऱ्या मध्यस्थाची गरज नाही. आता आपल्याला कोणत्या दुसऱ्या राजाची गरज नाही. आता आपल्याला कोणत्या संदेष्ट्याची गरज नाही. आता आपल्याला कोणत्या याजकाची गरज नाही. कारण राजांचा राजा, संदेष्टांचा संदेष्टा आणि याजकांचा याजक तो ख्रिस्त प्रभू आपला झालेला आहे. या आपण प्रभूच्या हाती पडू. आपण यावेळेस प्रार्थना करूया. मी पुढे आपल्यामध्ये बाबा आहे, त्यांच्या हाती देतो, ते आपल्याला पुढे चालवतील.